नमस्कार, मी डॉक्टर दीपक काटकर, चेस्ट फिजिशियन बुलढाणा. COPD सप्ताह म्हणजेच काळादमा सप्ताह, जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे. त्या निमित्ताने COPD बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे. COPD नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो, बीडी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो. चुलीवर निघणारा जो धूर आहे तो सुद्धा COPD या आजारासाठी कारणीभूत आहे. प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा COPDचा आजार हा वाढत चाललेला आहे. याचे लक्षणं म्हणजे दम लागणे, खोकला येणे, बेडका तयार होणे, छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षणं असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे. तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो. हे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुफ्फुस आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झालेलं फुफ्फुस आहे. हे COPDच्या फुफ्फुसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. तर यामध्ये काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे. काही इनहेलर्स असतात त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे. वॅक्सिनेशन्स, इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोनियाचं वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धूम्रपान करण्यापासून रोखणे, चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. मला असं वाटतं सरकारने सुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल, याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचं सुद्धा लक्ष घालणे आवश्यक आहे. आणि सर्वांना जनजागृती व्हावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी प्रसारित करतो. धन्यवाद.